और ये आप टीवी मॉनिटर पे इस वक्त देख रहे हैं जीतू मानेरकर, वीरेन चोरगे साहब, महाराष्ट्र प्रदेश युवा नेता वीरेन चोरगे साहब, जिन्होंने फ्लड लाइट की सुविधा। भावेश पवार हरफन मौला खिलाड़ी पहली गेंद के साथ, ओह बढ़िया गेंद, फुलर लेंथ की गेंद थी और खेलना चाहते थे अक्षय। अक्षय टावड़े और जय तारकर नॉन स्ट्राइक पे। भावेश पवार इस बार दबा, रुक कर गेंद आई, पुल किया है, पीछे खिलाड़ी है, बढ़िया रनिंग कैच, कोई गलती नहीं की, पहला झटका लगा है यहाँ पर गावदी पूर्णा को। तर पाहतोय आपण महाराष्ट्राची वाहतूक सेना भिवंडी तालुका अध्यक्ष आदरणीय दिलीप पाटील साहेबांचा आणि पाहतोय की आपण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती आदरणीय प्रभाकर पाटील साहेबांसुद्धा व्यासपीठावर आगमन झालेले आहे। वेलकम दादा, आपलं पण मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। यस, देखिए जीतू मानेरकर हमारे साथ हैं, जिन्होंने बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन और मैन ऑफ द मैच और 1 नंबर 2 नंबर तमाम ट्रॉफीज हमें स्पॉन्सर किए, उनका भी विशेष धन्यवाद। थाना जिला ग्रामीण रत्न जिला अध्यक्ष कांग्रेस पार्टी ग्रामीण दयानंद चोरगे साहब ने फ्लड लाइट, वीरेन चोरगे साहब महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस के नेता, साथ ही साथ प्रभाकर पाटिल को भी आप देख रहे हैं, जिन्होंने पिछले आरएस कप में, बालाजी कप में लेजेंडरी क्रिकेटर को सम्मानित किया था, उनका भी विशेष स्वागत। खेल की शुरुआत होती हुई भावेश पवार, ओ क्या गेंद थी, कटर, कांटा बदलती हुई विकेट कीपर के पास। दिस इज अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम हरफन मौला खिलाड़ी, प्राउड ऑफ भिवंडी एंड महाराष्ट्र क्रिकेट, ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार। जे आमचा व्हीआयपी डे डाव्या साईडला राजनोली गावची भावेश पवार, ओ बॉल, परफेक्ट यॉर्कर, क्या बॉलिंग कर रहे हैं भावेश पवार, इसे कहते हैं हरफन मौला। तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इवन जोडी यांनी खूप अफाट मेहनत घेतली, तेजस तरे यांची पिताश्री आदरणीय सीताराम तरे साहेबांचा आपण इथे मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करूया। सुभाष ठाकरे साहेब यांचे शुभ हस्ते पाहतोय आपण स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय। एवन जोडीच्या माध्यमातून जी आपण पाहतोय की तेजस तरे यांचं खूप मोलाचं योगदान आणि त्याची पिताश्री पाहतोय आपण तेजस तरे यांचे सीताराम तरे साहेबांचे इथे मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करताना, तसेच हरिभक्त परायण निश्चित राम भोईर यांचं सुद्धा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान इथे मात्र करून घेऊया। पाहतोय आपण स्वागत आणि सत्कार होताना। पूर्णा वालों की अगर नींद आई भी होंगी तो उड़ चुकी होंगी, क्योंकि भावेश पवार ने 2 झटके दिए, कोई रन नहीं दिया है। एवं सूत्र संचालक राजेंद्र पाटिल ने इस कप के लिए हार्दिक शुभकामनाएं दी है, दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है, स्वागत है आपका। इस मरतबा पल्लू शॉट खेलने की कोशिश, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, खेलना चाहते थे फाइन लेग पर, गेंद चली गई पैरों से टकराने के बाद पॉइंट पर, लेग बाय के जरिए 1 रन बनता हुआ, 1 रन 2 विकेट। इट हैज बीन अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम भावेश पवार। अपना ओवर समाप्त किया भावेश पवार ने, विकेट देना चाहिए भावेश पवार को, 1 रन 2 विकेट। आपण जाऊया व्यासपीठावर, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला मालिकेसाठी LED TV स्पॉन्सर केले असे नेहमीच करसनदादा फुलुरचे बेंचवर आणि सुभादादा यांच्यावर खूप मोठं प्रेम असते। भावेश मात्रे साहेबांचा आपण इथे मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया। मी या स्पर्धेचे आयोजक बुमबुम सुभाष ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण भावेश अंकुश मात्रे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण, कारण की खूप मोलाचं योगदान
आणि जेव्हा जेव्हा टेमघर गावामध्ये जयकुमारची ट्रॉफी होते तर मात्र भावेश यांचं खूप लाख मोलाचं योगदान असतं. यावर्षी सातत्यानं निश्चित जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर पाहतो की आपण प्रशांत चौधरी साहेब त्यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर स्पॉन्सर झालेले आहेत. या स्पर्धेसाठी 2 कूलर बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरसाठी त्यांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान केलं. फक्त 2 मिनिटांसाठी सामना थांबवायचा आहे. पाहतोय आपण प्रशांत चौधरी साहेबांचं इथे मात्र येतोची स्वागत आणि सत्कार करताना पाहतोय आपण बुम बुम सुभाष ठाकरे या स्पर्धेचे आयोजक आणि निश्चित सामने जाऊया आपण कॉमेडी बॉक्समध्ये. सिद्धी 22 सर सज्ज होतोय. धन्यवाद सुनील पवार. खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए एक गया तो दूसरा आया. पवन केने को लगाया गया है. एवन पवन छोटे रन अप से हुक करने की कोशिश. गेंद विकेटों के ऊपर से चली गई लेकिन हाँ न चलती हुई आखिरकार 1 रन पूरा. अंपायर का इशारा देखना है बाई का. बहुत ज़बरदस्त अंपायरिंग. किस्मत राव और अजीम अब्दुल्ले जेपी पैनल 1 रन से स्कोर 2 पे पहुंचा है और 2 विकेटें गिरी है गावदेवी पूर्णा की. पवन केने 13 कप की विजेता और 5 की रनर्स इस सीजन में. गुरसई भी केवल भगत फैम टीम. कुशांत 11 गुरसई भी. लेफ्ट आर्म राउंड स्टम्प्स. इस मरतबा अच्छा स्ट्रोक. बिल्कुल स्टम्प्स को कवर किया. तिरछे बल्ले से गेंद को गाइड किया बैकवर्ड पॉइंट पे. 1 रन 3 पे पहुंचा स्कोर. खाता खुला वहां पर बैट्समैन जय इतारकड़ का. और इस मरतबा इम्प्रोवाइज तरीके से खेलने की कोशिश कामयाब भी ज़रूर हुए हैं लेकिन वहाँ नहीं खेल बैठे जहाँ खेलना था. यस, राजेश बामड़े ने कहा है 3 हैट्रिक कैच पकड़ो, 3 वाइड गेंदों डालो, 3 बाउंड्री करो, 3 सिक्सर करो, 3 विकेटें लो, 500 रुपये. और 1000 रुपये पे गया कर. 1000 रुपये. देखिए वाइड मैंने मिला है उसमें, नहीं तो कोई भी 3 वाइड डाल के लेगा. राजा मनुष हमारे बीच आ चुके. करसन फ्लोरे आपका स्वागत है. फर्स्ट प्राइज स्पॉन्सर, इसीलिए तो राजा मनुष कहा जाता है उन्हें. क्या बॉलिंग हो रही है. हवा भी चल रही है और यहाँ पवन भी चल रहे हैं. पवन इस मरतबा स्विच हिट की कोशिश है. घी ना सीधी उंगली से निकल रहा है ना टेढ़ा कर रहे तो निकल रहा है. बाई तर दरम्यान भगवान ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. तर आपण इथं मात्र स्वागत आणि सत्कार करून घेऊया. हरिभक्त परायण आमचे बाबा चंदन पाटील महाराजांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. आणि या स्पर्धेचे आयोजक बुमबुम सुभाष ठाकरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य चंदन बाबाचं आपण इथं मात्र येतोची स्वागत आणि सन्मान करत आहोत. हे पाहू शकता आपण. पाहतोय आपण. त्यानंतर लगेच आपण अजून एक स्वागत आणि सत्कार करून घेऊया. व्यासपीठावर एलकुंडे ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोहन मटणे साहेब हे सुद्धा आहेत आणि या मोहन मटणे साहेबांचं सुद्धा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. पाहू शकता खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं. मोहन मटणे साहेबांचं इथं मात्र येतोची स्वागत आणि सत्कार करताना या स्पर्धेचे आमचे आयोजक बुम बुम सुभाष ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकार विकेट हॅट्रिकसाठी राजनंदी गावाचे उद्योजक आणि समाजसेवक राजेश दादा भांबरे साहेब यांच्याकडून प्रति हॅट्रिकला इथं मात्र निश्चित 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. आणि लागोपाठ 3 झेल टिपल्यानंतर कपिल केने भिवंडी के लसित मलिंगा. गोरसई बी के गेंदबाजी का दबदबा चलता हुआ. इस मरतबा अजीबो गरीब शॉट खेला है. लगभग ऑफ स्टंप के बाहर से खींचा था गेंद को. 1 रन 1 रन से 7 पे पहुंचा स्कोर गावदेवी पूर्णा का. देखिए बोल्ड हैट्रिक कोई भी करता है या एलबीडब्ल्यू तो जीतू मानेरकर की तरफ से 5000 का इनाम है. बोल्ड और एलबीडब्ल्यू. कपिल के ने ऑफ स्टंप के बाहर ज़्यादा दूर चले गए. वाइट 1 रन और बनता हुआ. डूबते को तिनके का सहारा, बुढ़ते वाला कारी सा आधार. अगला मैच कांटे की टक्कर. सोनू आई नवगर बनाम जेएच पोगांव. दोनों कैप्टन को टॉस बॉक्स से जुड़ जाना है. आगे रखा था. बहुत बढ़िया ड्राइव हाफ वॉली पे लेकर लगभग
एक रन से अब जाकर स्कोर 9 पे पहुंचा है। अभी भी तीसरा ओवर है, डबल फिगर में स्कोर नहीं गया। देखिए गोरसाई भी की खासियत है कि 20 मिनट का अगर उनको समय दे तो 17 मिनट में ओवर करते। फिर से उसी तरह का शॉट गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन ज्यादा सुस्ती भरा वहां पे प्रयास था, कैच छूट गया, लेकिन यह बैट्समैन रन आउट। आखिरकार उक्ता के विकेट फेंक दिया है। 10 रन। और निश्चित भिवंडी तालुका अजीम अध्यक्ष मैच को रोकना है। दिलीप पाटील साहेब यांचा आपण यथोचित समितीचे उपसभापती सुद्धा आहेत। खेल की शुरुआत होती भी और 3 ओवर की तीसरा ओवर चल रहा है। कुल रन बने 10। गेंदबाजी का कुशांत 11, गोरसई बी का दबदबा कायम रहता हुआ। बल्लेबाज 1000 जतन कर रहे हैं, टोटके इस्तेमाल कर रहे हैं, कुछ नहीं हो रहा है। घूम के मारा है, फिर मिस टाइम स्ट्रोक है, नहीं पहुंच पाए पीछे खिलाड़ी। इस बीच थोड़ी सुस्ती, 2 रन पूरे। देखिए इस बात से भी भावेश पवार खुश नहीं है, जहाँ 1 रन था वहाँ 2 क्यों दे डाले। क्योंकि कभी कभी क्या रहता है मनु में अजय, आदत पड़ जाती है इंसान को इस तरह, और वो भारी भी पड़ जाती है। लत कोई भी हो। 12 रन कुल मिलाकर 3 विकेट। कमाल की बॉलिंग कर रही है गोरसई भी। कुशांत 11, केवल भगत फैम टीम है। बढ़िया गेंद बाहर निकली थी, कौन बनाकर घुटना टेक के खेलना चाहते थे बैट्समैन। रन बनाना मानो ऐसे लग रहा है जुए शेर लाने के बराबर हो रहा है। गवदी भी पूर्णा स्पोर्ट्स को दबाव में आ गई है। फिर से अच्छी गेंद, फिर दबाव महसूस करते हुए। देखिए जो दबाव को झेलेगा वही तो क्रिकेट खेलेगा। तीसरे अंपायर की मदद ली है वहाँ पर अंपायर ने, ऑनफील्ड अंपायर ने। अगली 2 टीमों के कैप्टन को तुरंत टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। देखना है कि भावेश भगत क्या रणनीति करते हैं तुषार शिल्के को रोकने की। और तुषार, यस इज आउट। तुषार शिल्के क्या रणनीति करते हैं नवगढ़ को रोकने की। क्या बल्लेबाजी की थी पिछले मैच में। मैं जिक्र कर रहा था कि तुषार शिल्के न सिर्फ बड़े बैट्समैन हैं बल्कि बड़े वो फील्डर भी हैं। यस, परेश काबू कर आए हैं, उनके साथ अविनाश शिल्के टॉस के लिए पहुंच चुके हैं। सुनील पवार अगला टॉस आपको लेना है। खेलने वाली टीमें यस जीतू मानेरकर साहब और आ रहे हैं, थोड़ी देर के लिए हमारे बीच से जा रहे हैं। थैंक यू। निश्चित काही क्षणासाठी आमच्यातून रजा घेताना पाहतोय आपण जितू मानेरकर साहेब। लेकिन आपका 5000 का इनाम लगा रहेगा। बोल्ड की हैट्रिक और एलबीडब्ल्यू हैट्रिक। मानेरकर के सरनेम के आगे लिखा है मानेरकर।
उनको मानने की जरूरत ही नहीं, मनाने की जरूरत नहीं। दिलीप पाटिल है हमारे बीच में। इस बीच अगेन स्क्वायर कट किया, पहला साहस बड़ा स्ट्रोक, वो भी मिस टाइम, लेकिन खराब फील्डिंग, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। आज हवा झोंकों में बह रही है, तीसरे के लिए जा रहे हैं। खराब क्रिकेट गुरसई भी का, 3 रन दे डाले हैं। इन 3 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है गावदेवी पूर्णा का 15। इस मरतबा बढ़िया गेंद, कट करने की कोशिश, जगह नहीं थी, क्लोज ऑफ बॉडी कट करना चाहते थे, फिर बाई का इशारा। रन अतिरिक्त बहुत हो चुके हैं। मिस्टर एक्स्ट्रा इज द हाईएस्ट नंबर। राहुल सीनियर बल्लेबाजी को आए हैं। ओ हेलीकॉप्टर गेंद, नो बॉल। हेलीकॉप्टर गेंद थी, बीमार किशोर मुकादम की। किशोर मुकादम बीपीएल सेकंड में जब से उनको इमर्जिंग क्रिकेटर का इनाम मिला, पलट के वापस नहीं देखा। देखिए बल्ले पे एक भी गेंद बल्ले के बीचों बीच नहीं अभी तक गावदेवी पूर्णा के बल्लेबाजों के। 1 रन जरूर आया स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 18। अब क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता, लेकिन जितने रन बने वो पवन की भूख पूरी नहीं कर सकते। आगे रखी थी गेंद, इस मरतबा फिट बीट। विकेट कीपिंग बहुत खराब हो रही है, लगातार विकेट कीपर से गलतियां हो रही है भावेश पवार से। गेंदें पीछे जा रही है। 19 रन। ऐसे ही कोई नंबर 1 पे नहीं जाता है। उसका परफॉर्मेंस, उसकी बॉलिंग, बैटिंग, इस मरतबा अच्छा कलेक्शन, शायद कमेंटेटर्स कस काम आ गए। हमारी आवाज़ शायद भावेश पवार के कानों तक पहुंची थी, लेकिन फील्डिंग खराब ही हुई है। ओवरऑल जो फील्डिंग हुई है इस मैच में, बॉलिंग तो वही है जिसका दबदबा है। इस मरतबा बैकफुट पे चले गए, खींच के जरूर मारा था लाइन से हट कर, लेकिन डीप स्क्वायर लेग को पाया डीप में। 1 रन, स्कोर 20 रन। 20 रन, 4 ओवर की समाप्ति, 21 का टोटल रखा है। केवल भगत फेम टीम कुशांत 11 गुरसई के सामने। चलते हैं अगले टॉस की तरफ, जहां पर मौजूद हैं सुनील पवार। अनेक अनेक धन्यवाद भावे सर. तर आपण VIP डायजर पाहू शकता आमचे प्रमुख मान्यवर. त्यामध्ये जर विचार केला आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती प्रभाकर पाटील साहेब आणि तसेच महाराष्ट्र शिव वाहतूक सेना भिवंडीचे अध्यक्ष दिलीप पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा करणार आहोत. एकीकडे पाहतोय आपण सोनूबाई वडूनगर टीमचा कॅप्टन परेश. दुसरीकडे पाहतोय आपण अविनाश पाहतोय आपण जनमान पोगाव. तर दोन्ही मान्यवर पाहतोय आपण टॉस बॉक्समध्ये. तर हा कॉईन प्रभाकर दादा यांच्याकडे सोपवतोय. सामना प्रत्येकी 4 षटकाचा राहील आणि काटा आलेला आहे आणि पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धा परेश नाणेफेकीचा कॉल पात्र अपोजिट टीमकडे लागलेला आहे. त्यापूर्वी मात्र निश्चित अविनाश जर पहिला पण तुम्ही खूप चांगल्या टुर्नामेंट खेळतायत, पण इथे मात्र ज्या प्रकारे कमी एंट्री पाहतोय आपण. दरम्यान पाहतोय की आपण निश्चित काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा
हनुमान पोगाव टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पुढच्या सामन्याचं. आणि दरम्यान पाहतोय की आपण नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आणि हजारो युवकाच्या गळ्यातली तैत असलेले असे सन्माननीय दयानंद चोरगे साहेब नुकतं ज्यांचं आत्ताच व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि मित्रांनो आपण ही जी स्पर्धा पाहतोय डे नाईट आणि फ्लड लाईटची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून या आयोजक कमिटीला मिळालेली आहे असे आमचे एक खणखण नेतृत्व काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब यांच्या माध्यमातून. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज आहेत धुमाल सर. धन्यवाद सुनील पवार सर. एक माफक लक्ष आहे अवघ्या 21 धावांचं. पहिला चेंडू A1 पवन याच्या बॅटमधून निघालेला हा A1 क्वालिटीचा पवन ब्रँडेड षटकार. साहेबांचं आमच्या मुख्य स्वर हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. अनिकेत सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर पाहतोय आपण उद्योग आघाडी भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आदरणीय विनोद वसंत ठाकरे साहेबांचं पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. पहिल्या चेंडूवर पहिला ब्लास्ट A1 पवन याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. षटकाने डॅसिंग अंदाजाने स्वतःच आणि कुशाने 11 गोरसे बी संघाचा अकाउंट ओपन होत आहे. इथून मात्र स्विच हिट आले, चेंडू निघून जाईल सीमा पार हा चौकार. षटकानंतर चौकार 10 का दम दाखवताना A1 पवन. आणि जिथे या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफी यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे असे एलकुंदे ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि दादासोबत नेहमी ज्यांचं खूप मोलाचं योगदान असो असे जितू मानेरकर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला संपूर्ण ट्रॉफ्या पावतोय आपण. निश्चित व्यासपीठावर आपण नुकतं त्यांचं पण आगमन. यावेळी मात्र आणखीन एक मोठा फटका आणि हाय चेंडू जाईल सीमा पार षटकार चौकार आणि हाही षटकार. फक्त आणि फक्त इथून आमचे एक्सपर्ट स्कोर सांगतात की 5 धावांची आवश्यकता आहे. ऋषभ पवार यांच्याकडून गुरसे बी संघाला ऑल द बेस्ट आणि ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते. केवळ 5 धावांची आवश्यकता आहे. घंटो का काम मिनटो में हे तर A1 पवनचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. तर अशा प्रकारे काम 25 सामना जिंकलेला आहे कुशान 11 गोरसे बी संघाने. अभिनंदन कुशान 11 गोरसे बी अँड हार्डलक पूर्ण अर्थात गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण. हे सुद्धा पाहतोय आपण व्यासपीठावर. त्याच्या समेत इतर मान्यवर सुद्धा पाहतोय आपण. तर सामनावीर ठरलाय निश्चित नो डाऊट प्राऊड ऑफ भिवंडी का म्हटलं जातोय. तो ठरलाय सामनावीर भावेश पवार. मेडन षटक आणि 2 विकेट बहुमूल्य प्राप्त केले भावेश पवार. आपण लगेच यायचंय प्राऊड ऑफ भिवंडी पाहतोय आपण. आणि यंदाच्या अंगामध्ये पहिलं निर्दोष षटक बीसी फॉर्मॅटमध्ये भावेश पवार यांनीच हाताळलं होतं हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर. आणि A1 पवन आपण सुद्धा यायचं आहे कारण की पाहतोय राजनोली गावाचं एक खूप मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या मैदानावर कुठली स्पर्धा असो बक्षिसाचा लयलूट करणारे राजेश दादा भांबरे साहेब यांच्याकडून A1 पवनला खास 500 रुपयाची रोख रक्कम त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. A1 पवन आपण सुद्धा यायचं आहे. आणि प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार या लगेच आपण चला. आणि A1 पवन आपण सुद्धा यायचं आहे. DJ
पाहतोय आपण त्याच्या नावाने दोन आपण ऐकतोय. DMT भावेश पवार मारतोय षटकार भारी भारी. धन्यवाद डीजे धन्यवाद. तर अल्ताफ बाली साहेब यांच्या माध्यमातून जे आम्हाला गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केले, हा पुरस्कार देण्यासाठी मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ठाकूरपाडा गावाचे उद्योगपती आदरणीय दत्तात्रय साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे भावेश पवार याला. त्यानंतर करेश क्रिएशनच्या माध्यमातून जे आम्हाला गिफ्ट हॅम्पर मिळालेलं आहे, मी कबीर ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सेकंड गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. त्यानंतर मात्र पाहतो की स्वर्गीय संतोष बळीराम फुले यांच्या समर्थतेचे बंधू आदरणीय जितू फुलोरे साहेब यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर मेणिकीत भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उद्योग आघाडी आणि तशी जर जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे जितू मानेरकर साहेब यांच्या माध्यमातून दयानंद चोरगे साहेब देताना प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. हरी